गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर उद्या बच्चू कडूंची मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार असली तरी आंदोलन सुरूच ठेवणार असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। उद्या कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे रोको करणार असा इशारा आज बच्चू कडू देतात। पाहूया। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि बच्चू कडूंची चर्चा होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी बच्चू कडू मुंबईमध्ये येणार आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू आणि आंदोलकांची भेट घेण्यासाठी आलं। यावेळी मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांची बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाली। उद्या सरकारनं कर्जमुक्तीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचा, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही। आपलं आंदोलन बंद पडणार नाही, बिलकुल पडायचं नाही। तुम्ही घरी जायचं नाहीये, आम्ही आज चाललो नाहीये, अजून निर्णय आपण केलेला नाहीये। घेतलाय का निर्णय आपण? सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आलो का आपण चर्चा करावी। सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे। चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग त्या ठिकाणी निघेल। आपण म्हणाल आपण वेळ द्यावी, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सरकारसोबत माझं काय मत आहे का मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला का कर्जमुक्तीबाबत तुम्ही किमान हो आहे का नाही एवढं बोला, सांगा ना। चर्चा मीटिंग सोडून द्या, चालतंय, लावा ना फोन। कर्जमुक्तीचं काय करणार आहे एवढं सांगा। मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण माननीय मुख्यमंत्री महोदयासोबतच याचा तोडगा काढावा। निश्चितपणे काहीतरी तोडगा कर्जमाफी करणार का या एका मागणीबाबत आम्हाला सांगा। जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय आपण अत्यंत हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला। कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तरच चर्चेला पुढे अर्थ आहे। बाकी भावी चर्चेबाबत आपण मीटिंग घेऊ, याचा SRO न सांगा, संपला विषय। आज माननीय प्रधानमंत्री महोदय मुंबईमध्ये आहेत, म्हणून आपल्यास विनंती करायला आलो की आपण थेट माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपल्यास विनंती। प्रधानमंत्री असताना फोनवर बोलता नाही येत का? आपण राज्यमंत्री आहे, सहकार मंत्री आहे, आणि मग तेवढंच माझं काय मत आहे, तुम्ही CM साहेबांशी बोला ना फक्त का अशी आम्ही भेटायला आलो आहे। एक साधी गोष्ट आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे। PM साहेब असताना फोनच उचलणार नाही असं काही आहे काय? आशिषजी तुम्ही सांगा ना। तुम्ही फोन करायची पण तसदी घेत नसत तर मग कसं करावं, काय अर्थ आहे? ते फोन तर लावा ना तुम्ही। बच्चू कडू यांच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी महाएल्गार आंदोलन केलंय। बच्चू कडूंसह शेतकऱ्यांनी नेत्यांनी ठिय्या दिलेलं आंदोलन स्थळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खाली करा असे आदेश कोर्टाने दिलेले, पण शेतकरी नेते आणि त्यांच्यासोबतच्या शेतकऱ्यांनी संध्याकाळी 6 नंतरही आंदोलन स्थळी ठिय्या मांडलाय। पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही इथून तुम्ही म्हणाल तिथं जायला तयार आहे, पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागत। आम्ही इथून हटायला तयार आहोत, आमची व्यवस्था जेलात आपण करावी। एका बाजूनं सरकार चर्चेची नाटकं करतं, आज सकाळपासून मंत्री येणार म्हणता अशी ऑर्डर आली।
म्हणजे तुमचा 7-12 कोरा करायचा काय नाही हे त्यांनी आधीच ठरवलेलं आहे. सरकार हरतंय का आम्ही हरतोय ते आम्हाला बघायचं आहे. एवढंच विनंती करतो आणि पोलिसांना सांगतो गाड्या आणून आम्हाला भरून घेऊन जावा. देवेंद्र फडणवीस तुझा पिस्तारा बोरा नांदेड नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. पोलीस मित्रांना आव्हान आहे, आता गाड्या बोलवा. आमची सगळी शेतकऱ्यांची पोरं जेलमध्ये झालं, जेल भरो जो होईल तो नाटकी जेल भरो होता कामावा. आपल्यापैकी कुणीही जामीन स्वीकारणार नाही. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंगळवारपासून 4 महामार्ग रोखून धरले. शेतकऱ्यांनी महामार्गावर टायर जाळत ठिय्या मांडला. त्यामुळे नागपूर वर्धा, नागपूर जबलपूर, नागपूर अमरावती, नागपूर भंडारा या महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. बच्चू कडूंनी सरकारसोबत चर्चा करावी म्हणून बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी संवाद साधला. बैठक आम्ही मुंबईला नाही येऊ शकत. हे आंदोलन सोडून मुंबईला कसं येऊ? विमानानं आले 2 घंटे, तिकून आले 2 घंटे, बैठकीले 2 घंटे, पुरा दिवस जाईल. आणि उद्या आंदोलन हातात नाही राहिलं तर काय करायचं आम्ही? बैठक आता हे आंदोलन सोडून आम्ही तिकडे कसं मुंबईला येऊ शकतो? नागपूरला ठीक आहे. बच्चू कडूंनी मुंबईत येत चर्चा करावी असं सरकारचं म्हणणं आहे. पण सरकारनं आमच्यासोबत नागपूरमध्ये चर्चा करावी अशी बच्चू कडू यांची मागणी आहे. आता सरकार अडलं आहे का तुम्ही मुंबईला या? आम्ही म्हणतो का तुम्ही नागपूरला या? आपल्या मागण्या काही एक मागणी नाही आहे, आपल्या 22 मागण्या. 22 मागण्याचे 22 सचिव लागत, 22 मंत्री लागत आणि हा सगळा ताफा इथं तर बोलावणं शक्यच नाही आहे. मुख्यमंत्री लागत. आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही जेथपर्यंत निर्णय आपल्या बाजूचा होत नाही. माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्ट्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये. आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत. त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत, चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा. कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. बच्चू कडू यांना अर्बन नक्षलवाद ठरवायचा प्रयत्न होतो. काय शहरी नक्षलवाद? ज्या राज्यामध्ये कोणीही आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी काही मागण्या केल्या, तर सगळ्यांना अर्बन नक्षलवाद ठरवायचं आणि ह्याच्यामध्ये माओवादी घुसलेत असं घोषित करून टाकायचं. कर्जमाफीसाठी सरकारनं GR काढावा, हवं तर बँकांना मार्चमध्ये पैसे द्यावेत असं बच्चू कडू म्हणाले. तर सध्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची सरकारची प्राथमिकता असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. आता मुख्य आम्हाला गिरीश महाजन म्हणे का पैसे नाही, आम्ही कसे पैसे? म्हटलं तू GR काढ, मार्च मध्ये बाप कर, चालते ना आम्हाला. GR काढ ना आता लेखी, बरोबर आहे का नाही? पैसे तू त्या बँकेवाल्याला आम्ही देऊन दे का? हम पैसे दे रे मार्च में, बरोबर का नाही? म्हणजे 10,000 आता खात्यात टाकून दे, आपल्याला भेटणारच नाही, बँकेतच जमा होणार आहे आणि त्याची गॅरंटी सरकारनं घ्यावं. म्हणजे तुझे पैसेच नाही तुमच्याजवळ लई तर ठीक आहे, बरोबर का नाही? जे शेतकरी आज अडचणीत आहेत, ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपलाय, तो खराब झालेला आहे, शेती खराब झाली आहे, पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत. नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे नागपूरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवण्यात आलाय. बच्चू कडू यांच्या आंदोलनात शेतकरी नेते अजित नवले, राजू शेट्टी, वामनराव चटप, रविकांत तुपकर, महादेव जानकर हे सहभागी झालेत. कर्जमाफीसाठी राज्यातल्या अनेक शेतकरी संघटनांची एकजूट या आंदोलनामध्ये बघायला मिळतेय.
त्यामुळे बच्चू कडूंनी माघार घेणार नसल्याचा इशारा दिलाय। कोर्टाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांनी मात्र ठिय्या मांडलाय। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।